की जेव्हा कुठलंही प्रोडक्ट तुम्हाला लोकांसमोर उभं करायचं असतं तेव्हा माझी प्लांट इन्फ्रास्ट्रक्चर सगळं उभं झालं आणि जेव्हा मला ते बाजारात आणायचं होतं तेव्हा मी असे आमचे एक निरगुडसरचे वळसे सर आहेत आणि संबंध कवी फॅमिली ती आणि त्यांच्याकडे सकाळीच गेलो आणि म्हटलं आज सर चहा प्यायचा आहे. अरे तुम्ही आला, तुम्ही कशा आला तिथे? सर जरा आपण या दुधाला काहीतरी नाव सुचवा म्हणून मी असं आणि ते असेल, त्यांची मुलगी असेल, त्यांची पत्नी असेल, हे संबंध एक कवी किंवा अशा हे असलेले व्यक्ती सगळी तिथे आणि ते सगळे आपण अंताक्षरी खेळतो तसे जवळजवळ 100-200 नावं त्यांनी काढून ठेवली आणि 100-200 नावं काढत असताना ते अंताक्षरीत ते एवढे अडकले का तिसऱ्या नावाला मी तिथून बाहेर पडलो आणि 1 तासांनी परत आलो. हे त्यांना पण माहीत नव्हतं आणि याच दुधाला काय नाव द्यावं, कसं नाव द्यावं आणि पहिलं तिसरं त्यांनी सुचलेलं नाव गोवर्धन होतं आणि मला सुद्धा ते खूप आवडलं. कारण हे जर पाहिलं गोवर्धन तर कुठेतरी दूध म्हटलं की कृष्ण आणि कृष्णाची फॅमिली याच्याशी तेही येतं तिथे आणि हा गोवर्धन आणि योगायोगाने माझी डेअरी जी आहे ती एक छोट्या रम्य टेकडी जटला लागून आहे तिथे. त्यामुळं मला असं वाटलं की आपलं एक छोटं गोवर्धन हे आहे तिथे आणि म्हणून मी ते पटकन ॲडॉप्ट केलं आणि त्यालाच ते मी पुढे ब्रँड केलं. कुठल्याही प्रॉब्लेमच्या पॉकेटमध्येच तुमचं सॉल्युशन असतं आणि तुमची एक स्टेप पुढची असते. उदाहरणार्थ मोठे मोठे जर अगदी पॉईंटवर सांगायचे असेल तर मी भारतात सगळ्यात मोठा पावडरचा एक्सपोर्टर झालो. लोकांचे प्रॉब्लेम सुटले. शेतकऱ्यांकडे जे दूध सगळ्यात सरप्लस होतं ते मी सोडवलं. भारतातून पावडर जात नव्हती ती मी सुरुवात केली. खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोर्टचे 2-2 वर्ष मिल्क पावडर्स एक्सपोर्टर नंबर 1 एक्सपोर्टर म्हणून मी अवॉर्ड घेतले आणि घरी येत असतानाच एक्सपोर्ट बॅन झाला. मिल्क पावडर इंडियातून जायला बॅन झाली. म्हणजे ही अडचण एवढी होती की डोळ्यासमोर तारेच होते की माझा बिझनेस हा मी फक्त तेवढाच डोळ्यासमोर करून ठेवला होता. अरे नाही, शेतकऱ्यांना गरज आहे, ते उत्पादित करत आहेत, आपण पावडर कन्वर्ट केली पाहिजे, एक्सपोर्ट केली पाहिजे, ते एकच काम केलं. पण एका बाजूला शेतकऱ्यांची अडचण संपली, दुसऱ्या बाजूला जी काही इथे लोकांची गरज होती ती संपली आणि भारतात आता दूध कमी होत आहे म्हणून एक्सपोर्ट बॅन झाला. पण माझा व्यवसाय फक्त मी तेवढ्या पुरताच मी घेऊन निघालो होतो की नाही, अरे फार्मर खुश आहेत, शेतकरी आपला रॉ मटेरियल सप्लायर खुश आहेत म्हणून आपण तेवढं एकच कार्यक्रम केला आणि फक्त पावडर मी एक्सपोर्ट करत राहिलो. तसं जर म्हणजे दुसऱ्या दिवशी नॉर्मल कोणी विचार केला असता की आता ही इंडस्ट्रीज बंद करावी लागेल, कारण तो एक्सपोर्ट जो बॅन होता तो अगणित काळाकरता 1.5-2 वर्षाकरता म्हणजे नॉन पिरियड नव्हता त्याला आणि इथे रोज शेतकऱ्यांचं दूध घ्यायचं, मी नाही घेतलं तर दुसरं काहीतरी होऊ शकतं तिथे, कुठून करू शकणार. तर ही जी अडचण आहे ती डोळ्यासमोर तारे आणणारी होती. पण म्हणून मी काही थांबलो नाही. जो टाईम जो होता तेवढा काळ मी काही प्रकाराने मी सांभाळून घेतलं. पण त्याच वेळा हे केलं की अरे हे एक्सपोर्ट का झालं, बॅन का झालेलं आहे, तर देशातली आता गरज वाढलेली आहे. पण देशातली जर गरज वाढलेली आहे तर आपण स्वतःला बदललं पाहिजे. म्हणून मी सगळे प्रॉडक्ट बेस, कन्झ्युमर बेस प्रॉडक्ट डिझाईन केले आणि मग ते लोकांपर्यंत पोचलो. धंद्यातला सगळ्यात मोठा आलेला प्रॉब्लेम हा सगळ्यात मोठा मला अपॉर्च्युनिटी मिळाली आणि ती सगळ्यात मोठं मायलेज मला त्यावेळेला देऊन गेली ती.